नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर तुम्ही बघू शकताय फ्रीजमध्ये एवढी घाण होती आणि 15 दिवसाचं फ्रीज बंद राहिल्यामुळं तर खरंच खूप घाण झालेली। तर मी आता साफ करून घेतले आणि त्याने बर्फ पण खूप पकडलाय। तर आता साफ करून झालेलं आहे आणि सगळा राडा तसा पडलेला आहे। तर कारण काय होतं गावाला 15 दिवस थांबण्याचं ते पण तुम्हाला सांगणार आहे। चला आता मी फ्रीज बंद करत आहे। तर भरपूर दिवसाचं फ्रीज आहे माझं, 2015चं म्हणलं तरी चालेल। तर आता किती चालू आहे बघू शकता की कडा कोपऱ्याने सगळा राडा तसा पडलाय। तर हा किचनवरती पण राडा पडलाय आणि मला अजून देवपूजा करायची। तर मी आता घासून वगैरे हांडी प्यायचे भरून ठेवलेले आहे। तर अजून मला किचन वगैरे साफ करायचं आहे आणि मला आज कपडे पण खूप आहेत धुवायला। ड्रम पाण्याचा भरून ठेवला आहे। हो का असे कपडे पडले, ते कपडे पण धुवायचे। तर आता बेडवरती पण बघू शकताय तुम्ही, बघा ही कपडे आता धुतली होती, म्हणजे काय असं मनात नाही ध्यानात नाही। तर कपडे मी सगळी धुतली होती आणि कपडे धुणं व्हाय नाही म्हणून मी काय केलंय, कपड्यांच्या घड्याच घातल्या नाहीत। तर मला अजून देवपूजा करायची, आंघोळ केली आणि मी काय केलंय देवाला आधी दिवा लावला आणि नंतर स्वयंपाक केलाय। तर देवपूजा पण करायची बाकी आहे आणि बाहेर मी कपडे किती धुतलेत हे पण तुम्हाला दाखवत आहे। तर बघू शकताय इथं एवढे धुवून एका वेळ टाकून ठेवले तर, आणि इकडे बघू शकताय तुम्ही, बघा हे कपडे एवढे कपडे धुतले। ते कपडे धुवायचं कारण काय ते तुम्हाला कमेंटमध्ये विचारलं का तुम्ही मला, मी नक्की सांगणार आहे तुम्हाला। चला आता मी खूप टाईम झालेला आहे तर आवरून घेत आहे काम आणि रूमच्या काल जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या आता। तर हे कपडे धुवायला ना, हे कपडे एवढी जड आहे ती काय सांगायचं आहे तुम्हाला, खूप जड आहे ती कपडे। 3 माणसं जरी धुवायला असले ना तरी पण हे होणार नाही। मशीन घ्यायची होती तर मशीन का घेतली नाही, लाईट बिल पण खूप येत आहे म्हणून म्हणलं नको मशीन, आपल्याला कमवायचं एकपट आणि दुप्पट घालायचं, लाईट बिल मतलब नाही एवढ्याला भरण्याला। तर माझ्या देवावरती काल एवढी धूळ झाली होती ना, तर मी एक ते पाऊण तास मी देवपूजालाच घालवला, का तर खूप घाण झालं होतं। आणि देवघर नाही आहे मला, मी टेबलवरतीच पूजा करते, का तर देवघर ठेवू नाही म्हणतात, कळस असलेलं देवघर तर कधीच वापरू नाही। तर मी ही टेबल केलेला आहे ह्याला। तर आता एवढी मला फरशी वगैरे साफ करून घ्यायची। तर असली फरशी असलेली किती मस्त वाटते ना। तर थोडं जरी खराब झाली तर आपण लगेच हे करून घेतो। आणि रोडला घरं असल्यामुळं तुम्हाला सांगते तर एवढे घाण येते, एवढे धुरळा येते, नको व्हायला त्या धुरळ्याने। चला तर मी इथं ब्लॉग खतम करत आहे। लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मला खरंच ना तुम्हाला सांगू का एवढी कंटाळले ना, मूड पण नाही आहे ब्लॉग बनवायला, पण म्हणलं चला आता एक आठवण म्हणून आपण गावाला 15 दिवस राहिलो, घर कसं होतं, घरात कसं वाटतं कसं नाही, त्यामुळं मी बनवलेलं आहे। तर काय प्रॉब्लेम होता, काय कारणाने मी 15 दिवस गावाला गेलो होतो आणि आल्याच्या नंतर घरात काय अवस्था होते हे पण तुम्ही बघू शकताय। खरंच नाही एवढी परेशान झाली मी घरातल्या राड्याला। तर बघा हे आहे का, नको वाटायलंय गावाला जाणं, म्हणजे जीवाच्या ह्याच्यावरल्याने एवढी भांडे घासायची ते मला अजून। हा की बघा पोरांनी काय केलं, मागं मोरं भांडे करून ठेवले, तरी मी भांडे भरून ठेवले ते खराब होता इथले म्हणून। चला तर मी इथं ब्लॉग खतम करत आहे। परत एकदा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका।